विशाल चव्हाण कोंडवशी, विशाल चव्हाण कोंडवशी गाडी उद्या आणि विज गोपाळ कांबळे आपली गाडी सुद्धा मैदानात करा. विशाल चव्हाण कोंडवशी आणि विज गोपाळ कांबळे आपली गाडी उद्या आणि ऋतिक टोले शेवटच्या 3 गाड्या आणि 3 गाड्यांचा आराध्य संग्राम. कोंडिया पंचायत समितीचे उपविभाग प्रमुख सन्माननीय अजितजी घाणेकर यांनी व्यासपीठावर यायचे. या ठिकाणी कोकणवासियांचं आणि शाहूवाडीकरांचं खास करून अजितजी घाणेकर साहेब यांनी व्यासपीठावर यायचे. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, बघताय ना, बघायलाच पाहिजे. आला महाराजा. मित्रांनो, आपण आलोय राजापूर स्टेशनच्या पुढे केळवली पाचलमध्ये. रेल्वे स्टेशनच्या थोडंच 5-10 मिनिटावर आहे हे केळवली आणि तिथे ही शर्यत लागलेली आहे ती आपण बघण्यात आलो. बाकी माझ्या बघू शकता हे खिल्लारी सर्व बैल आहेत आणि त्यांची शर्यत आता थोड्याच वेळात चालू होणार आहे, तर ती आपण आता बघायची. चला तर मग शर्यत बघण्यासाठी खास आलो आपण केळवली गावात पाचलमध्ये. अजितजी घाणेकर साहेब यांच्या कमिटीच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक असं स्वागत आहे. कारण मुंबईमध्ये आड अडचण आली तर सुशांतबाई साळुंखे असतात. कारण त्या ठिकाणी गोरगरीब जनतेला प्रेम करणारा आणि प्रेम देणारा सुशांतबाई सावंत एक डॅशिंग नेतृत्व. लालबागची भारत माताची टाकी म्हणलं की सुशांतबाईची आठवण येते. लालबागच्या राजाची आठवण आली की सुशांतबाईची आठवण येते. आणि तिथं तुमच्या साईडला मराठा मंदिरला गेलं तरी लालबाग या ठिकाणी सुशांतजी देशमुख साहेबांची आठवण येते. आणि त्यातले सर्व कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर असं पार करतात. टाळ्या का झाल्या तर छोटा फटीक बडा धमाका मैदानात झाला. बाबू शेलार यांच्याकडून मैफल ड्रायव्हर आणि बाबू ड्रायव्हरला 2000 रुपयाचा इनाम आला. आणि सुंदर कॉमेंट्री केल्याबद्दल या ठिकाणी बाबू शेलारांच्याकडून सुंदर कॉमेंट्री केलं 200 रुपयाचा इनाम आला. या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आहे. या मैदानाचा शेवटचा फेरा आहे. ऋतिक टोले आपली गाडी झुकून गाडी मैदानात चला. आजच्या मैदानातला श्री गणेश अडवलीकर मित्र मंडळ गावाकडची मुलं मुंबईत गेली, मुंबईत मंडळ स्थापन केलं. मुंबईतल्या युवकांना गावाहून आलेल्या सहकार्य केलं. मुंबईतल्या गावात मैदान घेतलं. ते श्री गणेश अडवलीकर मित्र मंडळ केळवली जमा झाली. आजच्या मैदानातला शेवट नंबरचा फेरा या ठिकाणी सुटण्यासाठी सज्ज झाला. ऋतिक ठोले आणि तेजू ड्रायव्हरची गाडी मैदानात आली. या कार्यक्रमात गणेश आडिवरेकर मित्र समूह आयोजित केलेली पसंत आयोजित भव्य आणि दिव्य असा सन्माननीय सर्व गणेशजी आडिवरेकर साहेब विद्यमान आमदार किरण उर्फ भैयाचे समाजाच्या मार्गदर्शनाखाली यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साजरे आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य मैदानातला शेवट नंबरचा फेरावा तेजू गाडी नोंद झाली. सुशांतबाई साळुंखे साहेबांचा इथे सत्कार होतोय. मंडळाचे सर्व आडिवरेकर हे त्यांचा सत्कार करतात. तेजू वय तिथनं परत जा, चौकात जा आणि मागे फिरव. हाताला लागले माहितीये, परत कळ सोसायची नाही, लक्षात घे. मैदान या ठिकाणी बुजवले गेलेत बैल, घाबरले ते एवढा पब्लिक बघून. शास्त्र गाडी आणि शास्त्र गाडी चालू होती या ठिकाणी. सुंदर अशा मैदानात सुंदर अशा
एसपी पंचायतला आपलं या ठिकाणी आगमन झालं होतं. या मैदानामध्ये आपलं आगमन झालं आणि स्वतः मैदान 11 तारखेला आपण सुद्धा या ठिकाणी घेतलं. सगळीकडे पळापळ चालू आहे, बैल काय धावत नाही आहेत. आपल्या मंडळाच्या वतीनं ही शर्यत म्हणजे टायमिंगवर आहे. जो वेळेत लवकर पोचेल त्याला बक्षीस दिलं जाणार आहे. बघा, ते बुजवले आहेत, बैल घाबरले आहेत एवढी लोक बघून. ते धावायला तयार नाहीत, खूप घाबरलेले आहेत ते. काय घुसले हा, परत उलटे फिरलेले आहेत ते घाबरून. ते पुढे जायला तयार नाहीत बैल, खूप घाबरलेले आहेत ते असे. नुसते घाबरलेले बैल गर्दीला बघून. खिल्लारी जोडी बघा इथे. उदर तिवरे गावचे शाखा प्रमुख सन्माननीय अंबळेजी सरळ साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन जयेश साळवी हे जिंकलेले बैल आहेत बघा, खिल्लारी जोडी आहे. सन्माननीय पाळकर बुवा यांनी आपण व्यासपीठावर यायचं आहे. जिंकलेली बैलजोडी आलेली आहे बघा पुढे. ही नंबर 1ला आलेली आहे. हा, लांजामधली ही बैलजोडी आहे, ती जिंकलेली आहे बघा. बघू शकता, लांजामधनं आणलेली ही बैलजोडी. आणि नंबर 1ला आलेली आहे. ठीक बाकी आपली लांजामधली जिंकलेली जोडी आहे, राजापूर लांजा.
थांब जाऊन दे आपल्या पुढे त्याला बैलगाड्यात नेतो तो. हाय बाबू कितवा नंबर आला पहिला ना? वा पार्टीला येतो येऊ ना. हा उद्या कुठे आहे? कुठे? गावठाण. दादा गावठाण कुठे आला? शाहूवाडी. ओके पहिला. तर मित्रांनो बैलगाडी शर्यत खूप मस्तपैकी झालेली आहे. 10 ते 15 बैलच्या जोड्या धावलेल्या आहे तिकडे आणि जो टायमिंगमध्ये पोहोचतो त्यालाच बक्षीस दिलं जाते. बैलजोडी शर्यत म्हणजे बैलांची शर्यत लावली नाही जात, बैलाला धाववलं जातं आणि जो टायमिंगच्या आत म्हणजे टायमिंगच्या वेळेच्या अगोदर दुसऱ्या बैलाच्या तर त्याला ते शर्यतीचं बक्षीस दिलं जातं. तर ते आता देण्यात येईल. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग श्री स्वामी समर्थ.